आता याच्यातच दोघांचे भांडणं चाललेत. आता याच्यातच भांडणं मला जेवायला आहे तुम्हाला. तुम्हाला नाही जेवायला, मला जेवायला. नाही 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 मला जेवायला. अरे खडं द्या ना. होय. नका पण द्या मपले ताट द्या. याचं भोकानं. अरे, काय ते? नमस्कार मंडळी, कशा तुम्ही? आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत. आजच्या ब्लॉगची सुरुवात होती आपल्या आजीच्या हसऱ्या चेहऱ्यापासून आणि आपल्या आजीच्या हाताला एकदम गोड असणाऱ्या चवीच्या रेसिपीपासून. तर आत्ता बघू शकता आपल्या आजीने काय बनवलं आहे. सकाळपासून बनवते बरं का. आणि आत्ता वाजले तर 9:30. तर आजीने आज चपाती बनवली दिसते. ऑलरेडी भाकरी बनवून राहिली आहे. आणि भाजी काय बनवली आजी? भेंडी. भेंडी. भेंडी कोणती भेंडी? कोरडी भेंडी, ताकातली दह्यातली भेंडी. हे बघा आपल्या आजीने आज बनवली आहे दह्यातली भेंडी. आणि ऑलरेडी नाही का ही रात्रीची भाजी आणि आत्ता सकाळचं मिरची आता तळली वाटते. रात्रीची मिरची आहे. तर हे बघू शकताय दह्यातली भेंडी. हे एक नंबर झाली वाटते. आता खावं तर लागणारच बनीला म्हणलं. आपल्या आजोबा गावामध्ये गेले होते. आता येताना काय घेऊन आलेत पहा. काय नाही नाना ते हे तांबटू आणलं. तांबटू कुठं लावायचं आहे? हे काय पाहिले पण लावायचं. कोणता आहे म्हणजे गावरान आहे का? नाही 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 मोठाला हाबरेट. विकत आणलाय? चेक येते दोन. चेक येते रे इथं. तो इकडे ये. तिकडे काय उभं राहिले. हे तांबटे लावायचे. बरं बरं येतो येतो. पाहतो. कुठं लावायचं आहे? आजोबा आता तांबटे लावून राहिलेत. आज पाऊस येणारच. मग वातावरण मस्त झालं आहे सकाळ सकाळ एकदम थंड. पाऊस येणे थोडं दुपारून पाऊस येतोय. आपण असं वाटतंय की नाही की विषुववृत्तावरती राहतोय. अर्धा दिवस ऊन आणि अर्धा दिवसानंतर पाऊस असं होऊ राहिला तसा तिकडं. आणि खड्डे घेतले बा आता. थोडं सरळ लावा ना. सगळं ना पाणी नाही. सगळं वर लावलं पाणी नाही ना पावसात. म्हणजे त्याच्यात पण काय ऐक तसं. मग खाली पाणी पाहिजे. पावसाला पाहिजे ना. जेवायला या. तुला जेवत नाही म्हणत आम्ही. काही पद्धत वगैरे असते ना पण. पद्धत गेली होतात. जेवायला चला बिला घरात बसले पोरग काहीच नाही. वरला हाका मारायचीच नाही. वरला हाका मारली का ते असं करतो. फुगतो. कसं करतं? गत गत फुगत. तर एका ताईंची कमेंट आली होती की निलो नाही का मेथीची भाजी किती मोठी झाली आहे ती दाखव. तर भाजी नाही का मोठी भरपूर झाली आहे. पण काय आलं पाऊस आल्यामुळे थोडा रोग वगैरे पडला आहे. त्याच्यामुळे थोडी काही सुकली आहे आणि काही एकदम मस्त आली आहे बघू शकताय. आजीने काही इकडनं नेली आहे. भाजी बनवली पण होती. तर एवढी मोठी झाली आहे आणि आता ही खायला आली एकदम प्रॉपरली बरं का. जर नाही खाल्लं नाही फुलं वगैरे येते आणि खराब होऊन जाईल. आणि त्यातले त्यात हे बघू शकताय मिरच्याचं रोप हे भरपूर मोठं झालं आहे. आता जवळपास 15 दिवस झाले असेल टाकलेले. तर हे पूर्ण वाफा आला आहे आणि चांगलं मोठं झालं आहे मस्त एकदम. ही मेथीचं साईज एवढं झालं ना तर मग आजोबांते काय ते उपटून घेतात आणि असं याच्यामध्ये लावून टाकतील. कारण जर मसाला वगैरे जर बनवायचं म्हटलं ना तर लाल मिरची शिवाय पर्यायच नाही. तर मार्केटमध्ये भरपूर महाग मिरची भेटते. त्याच्यामुळे आजीने ते काय करतात असे जास्त मिरच्या लावतात आणि कमी पैशामध्ये आणि कमी खर्चामध्ये घरच्या घरी मसाला वगैरे असं बनवता येतो. आणि ते आपली आजी बनवून ठेवते. आणि बघू शकताय कोथिंबीर पण एकदम मस्त आली आहे आणि एकदम गावरान कोथिंबीर आहे. तुमच्या जास्त चांगली लावली होती तर एकदम हिरवीगार झाली आणि मस्त आली. आता आपली आजी आजोबा बाहेर मस्त जेवण करताय आणि घरामध्ये काय लावून ठेवले बघा. घरामध्ये वॉशिंग मशीन वगैरे लावलं आहे आणि बघा कपडे वगैरे धुवायचे चालू आहेत आणि मस्त वर्क करतो की एकदम मस्त कपडे निघताय नाही. आजीचे काम मस्त वाचलं आहे आणि हे दोन्ही पण साईडने रोटेट करतं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. बघू शकताय एकदम मस्त वर्क करतं आहे. तर मला भरपूर जणांनी विचारलं होतं की तिने कितीला घेतलं आहे. तर त्याची स्टार्टिंग प्राईस नाही का 4,000 पासून होते चालू आणि 12,000पर्यंत तुम्ही घेऊ शकताय. तर आपण हे नाही का मिडियम साईजचंच घेतलेलं आहे. त्याच्यामुळे नाही का हे मला 7,000 ते 8,000पर्यंत गेलं आहे. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकताय. मी एक ब्लॉग बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नंबर वगैरे दिलेला आहे. तिथून जाऊन तुम्ही ऑर्डर करा आणि घेऊ शकता. आणि एकदम इझी वर्क करायला आणि एकदम युजफुल आहे. मस्त काम करतं एकदम ते. म्हणजे आजीचं नाही का एक काम मस्त वाचलं आहे आणि ते तुमच्यामुळे वाचलं आहे. तुम्हाला भरपूर कमेंट करून सांगायचं म्हणून मी आजीसाठी ते घेतलं आहे. तर तुम्ही पण घ्या आणि बघा एकदम प्रॉपर वर्क करतो बरं. तर मी आज नाही का आपल्या आजीसाठी एक गोष्ट घेतली आहे आणि तिला माहिती नाही बरं की काय आहे. तर आता तिला दाखवू आणि तिचे रिॲक्शन चेक करू आणि एकदम युजफुल बरं का. म्हणजे आपल्या डेली यूजसाठी जास्त करून नाही का ही गोष्ट लय महत्त्वाची होती म्हणून घेतली आहे. म्हणजे असं पैसे वगैरे जास्त घातले अशातली काही गोष्ट नाही पण ती कामाची गोष्ट आहे म्हणून घेतली आहे. तर आत्ता आजीला आवडते का बघू. हे बघा लगेच बसले आली. चाकू घेऊनच आली ना. दूर घ्या माग. कुठे काय नाही चाकू लगेच घेऊन येते. मग मी सांगितलं त्याला. हा का. आता बघ कसं उलटं फाडू राहिली. हाताला लागेल दमानी दमानी कर.
हाताला लाग बरं का. मस्त आहे का. छोटासा अरे बाई पळपूट नाही येते हो. ही प्लेट आहे प्लेट ताट लाकडी ताट आणि ही वाटे आता जेवायला जेवायला नानाला आम्हाला चमचे जेवायला ती एक चमचे पडला खाली आणि हे चम्मच आहे त्यासाठी. चांगलं आहे जेवायला आमटीला लकडी गुटू गुटू खायला. इकडून भाकर इकडून मिरची याच्यात 2 भाज्या आणि असं खायचं. आणि कोण काय नव्हतं नाना का तू. दोन्ही मी चमचे खाईन नाना नानू तसंच बसून देईल. नाण्याला काय देतं काय तिला असलं म्हणजे बस मा काय जरूर आहे तिला. चांगलं आहे नाना. लय छान आहे रे. आमटी आणि भाकरी हे जेवायला घेऊन जायचं मला आता उद्या पंक्ती. ते म्हणते हे का आणलं याने म्हाताऱ्याने. 200-300 रुपये गेले पण आपल्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावर किती खुशी झाली बघा. पैसे देतो देऊ तसं नाही. किती नाना आवड ना तुम्हाला. लय आवड म्हणजे पैसे 300 रुपये आहे. मस्त आहे. तर हे प्रॉडक्ट तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्याला जास्त नाही का ही डिश दाखवायला त्याला पण भारी वाटेल ना. आवडलं तुम्हाला रोज दाखवायला दाखवायला त्याला मस्त आहे. लय भारी. नक्की कमेंट करून सांगा हे कसं आहे. आजीसाठी घेतलं आहे आपले अरे लाकडं सागवान सागणची सागवान आहे नाना एकदम ओरिजिनल. सागण्याचं पट्टे गेलं हे ना. बघा किती खुश झाले दोघं जण. आता जस्ट नाही का रेसिपी शूट केली आणि रेसिपी एकदम मस्त शूट केली आणि परत आपल्या आजी काही थांबत नाही दिवसभर. आता गेली खुरपायला पाठीमागं आणि आपले आजोबा बघू शकताय. हे बघू शकतात आपल्या आजोबांचं डोकं दुखत होतं ते झोपलेत ते. आजी खुरपायला गेली पण मला एक काम सांगून गेली. घरामध्ये जेवढ्या जाळ्या वगैरे झाल्यात ना वरती तेवढं सगळं क्लीन करायचं आहे. आणि त्यांनी काय आलं आहे मुंग्या निघू राहिले आता. आता हे बघा जस्ट नाही का मी बोर्ड वगैरे क्लीन करून घेतलं आहे. तर इकडं जाळ्या वगैरे भरपूर आहेत वरती आणि भरपूर दिवस झाले तर क्लीनच नव्हतं केलं. पुसणंच नाही झालं हे बघू शकता. Double rappers tell me I'm ooh yeah, ooh yeah. Vision at 18, 근데 벌써 이 뱀아 ooh yeah, ooh yeah. I'm on the strap, feel out the body. I need someone in the pit for the moment. तर काहीच बघू शकता तुम्ही अर्धा तासामध्ये नाही का मी पूर्णपणे घर नाही का एकदम व्यवस्थित क्लीन केलं आहे. वरतून जाळ्या वगैरे काढल्या आणि साईडची जी माती वगैरे होती ना ती पण काढली. खालतून ते डायकवरतून फॅन वगैरे सगळं पुसून क्लीन एकदम व्यवस्थित केलं. जस्ट आता लाईट गेली तरी पण बघू शकताय जिथलं तिथं सामान पण रिटर्न ठेवून दिलं आहे. आणि इकडचं पण आजीचं नाही का व्यवस्थित करून दिलं आहे सगळं. हे पण खाली ठेवलेलं होतं आजीने तर सगळं एकदम व्यवस्थित करून टाकलं आहे. घर क्लीन करायचं काम नाही का वैयक्तिक माझंच असतं पण आज नाही का आजीने सांगितलं म्हणून क्लीन झालं आहे. बघू शकताय कसं झालं आहे मला नक्की काउंट करून सांगा. तर काय आता घर वगैरे पूर्ण क्लीन केलं आहे. आत्ता आले मी चिकू आलं आहे शाळेमधून. आता आम्ही दोघं जण चाललो आहेत आक्सोकड. तर काय चलो मी आक्सो पैसे आलतो पण आक्सो घरी नव्हता. आक्सो तायला किती आलो डायरेक्ट खडवाला आता चिकू पण खेळायला. हे बघा हे खेळते. हे बघ हे पळत आहे पार. हे बघा हे छोटं. हे बघा नेहरू दादा शिरीष तर आपल्या हातात मोबाईल घेतो. मला काय तुला येत नाही. नवीन चॅनल खोलायचं आता डायरेक्ट चिक्कू भाऊचं चॅनल आज मी खोलणार आहे. आता लगेच तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा. सांग ना तू काय काय करायचं आपल्या चॅनलला. फॉलो करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. लाईक नाही करायची का. लाईक पण करा. लाईक पण करा. आक्सोकडे आम्ही गेलो होतो. आक्सो घरी नव्हता. आक्सो आला खेळायला तर ते म्हटलं तो लय खुश झाला. आक्सो खेळायला म्हटल्यानंतर बघा आता त्याला पण खेळायला भेटत नाही. तर त्याचे छोटे मित्र आहे बघा इकडे आहे ना त्यांची पण एक टीम. हे काय इथं खेळते. कायच आता मी खेळतो एन्जॉय करतो तर परला संध्याकाळी फिरतो. आता बघा आपल्या आजी आली काम करून. सगळे हात बित खाजू राहिले तर मच्छरांनी काटलं वाटतं पाठीमागं. आले झोपला. अरे मला येडी झाली. मी आज इरबळदी सर अंगण सर झांगड खाजते दास आहे दास. आणि खाजू येते हे जाऊ कोण आणि तू गोळी आणतो का मला. गोळी आणू का. हा बरं आलो की. म्हाताऱ्याला खोकल्याच्या गोळ्या आणू आणि मला अंग खाजेच्या गोळ्या आण बाबा. बरं आलो का. तर काही नाही का मेडिकलमध्ये जातो आणि आजी आजोबांना दोघांना पण टॅबलेट घेऊन येतो. आणि जर गुड नाईट भेटलं तर गुड नाईट पण आणतो नाही तर कॉईल आणतो जे भेटेल ते. आजीने नाही का आज घराच्या पाठीमागे खुरपलंय आणि त्याचे ते मच्छरने काटले वाटतं. तर नाही का असं अंग खात होते आणि आजोबांना थोडं खोकलं येतोय. तर 2 दिवसापासून येतोय मस्त. हां ब्लॉक
या कधी आदल्या दिवशी आम्ही कुठं होतो धरा टॅबलेट. कोणती जेवण केलं का तुम्ही? नाही अजून. जेवण करून खा. आता याच्या पॉकेटमधले आहेत का? हे तुमचे आहेत सकाळ संध्याकाळ. मेडिकल म्हणून. हां आणि बाई हे धर तुला, हे सकाळ संध्याकाळ. आणि हे मच्छरचं हे कागद पेटून द्यायचा इथं बाजाच्या खाली आणि झोपायचं. म्हणून झोपायचं. हां माहिती नाही माझं खाणं त्यातलं. खालून कस काय पेटन? ना झोपल्या ते खालून पेटून दे. गुड नाईट. बरं हे काय जसं काय हां तसं दे पेटून. कागद सकट. हा वाटलं तर आणखी तर हां दीप येतो. गुड नाईट. गुड नाईट. बघा तिनं वाचिलं नाना. कुठे गुड नाईट? तुला वाचत येतं का? नाना तर म्हणले तुला इंग्लिश येत नाही वाचायचा. शाळा शिकली ना ती. कुठं? वर घातो. हे काय गुड नाईट. कुठे कुठे गुड नाईट? बघा फास्ट काढला गुड नाईट म्हणली. नाना काय बघत होते वाटूचं? काय कोणतं जाणार आहे का? माणूसच आहे ते. चला बघ. काय लावलं वाटूचं? मी म्हणलं काय वाजत काय? नाना काही बघत येतं. हा माणूसच आहे पकायला पाहिजे ते. कुठे? ते काय कोणते पोरगे माणूस बोल. हे बघत होते तुम्ही. मी म्हणलं काय वरडतं काय वाटूचं? येत आहे. बाई हे काय आहे का? वाढण्या रे असा रे असा. ते कोण वरडत आहे? ते खायला मागत आहे. दे ना खायला. मग तुझ्याकडे मस्त खायला आहे ना. आता नाही का आपल्या आजीने नाही का सेवया बनवल्या होत्या आणि आजी आजोबांनी दोघांनी पण सेवया खाल्ल्या आणि आता दोघाला टॅबलेट वगैरे दिल्या आता. दोघं पण झोपी लावले आहेत कारण आजोबांना नाही का खोकला येतोय आणि आपल्या आजीच्या अंगाला नाही का थोडे गांधड वगैरे आले आहेत. त्याने खुरपलंय तर काय ना मच्छर वगैरे काटले असेल आणि आता फास्ट कार्ड वगैरे आणले ते लावले त्याच्यामुळे बिनधास्त झोपले. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या असंच म्हणजे नवीन इंटरेस्टिंग बघायला मिस ना करू. तर भेटू ना लवकरच. तो पण सांगला गुड नाईट. टेक केअर. काळजी घ्या आणि सगळेजण एकदम हॅपी राहा. चाऊ म्याऊ म्हण बरं. धर बरं ते कान धरू. चला आपण चाऊ म्याऊ जाऊ. चाऊ म्याऊ. मा कुठं कान? हां म्याऊ म्याऊ पिताळाचं पाणी पिऊ गुड 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 गुड. बाई लहानपणी हे खेळायचं ना. माझ्या आईची लहानपणी लई.